नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. देशभरातल्या प्रमुख मंदिराचा जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 299वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. धनगर प्रतिष्ठान व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात असलेल्या अहिल्यादेवी यांच्या मूर्तीवरती नर्मदेच्या जलाने अभिषेक करण्यात आला. अहिल्यादेवी यांचे वंशज इंदोरच्या होळकर संस्थानचे श्रीमंत राजे यशवंतराव होळकर यांनी देशभरातील अहिल्यादेवी यांच्या प्रतिमांचे नर्मदेने जलाभिषेक व्हावा यासाठी नर्मदा तीर्थ पाठवण्यात आले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनानिमित्त महेश्वर राजगादी येथून देशभरातील अहिल्यादेवींच्या प्रतिमांचा नर्मदेच्या तीर्थाने अभिषेक व्हावा यासाठी नर्मदा तीर्थ पाठवण्यात आले होते. राज्यात सांगली, पुणे, माळेगाव, बारामती, पंढरपूर, चौंडी, ठाणे इत्यादी ठिकाणी हे तीर्थ पोहोचलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये नर्मदा स्थानाचा उल्लेख सापडतो. इतिहासातील हा सांस्कृतिक धागा पकडून युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर यांनी नर्मदा तीर्थ धनगर प्रतिष्ठान यांना पाठवले असून यंदाची जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. ठाण्यातील मासुंदा तलाव येथे अहिल्यादेवीच्या मूर्तीवरती सकाळी भाजपाचे ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मळवी व माजी नगरसेविका प्रतिभा राजेश मळवी यांच्या हस्ते नर्मदा तीर्थाने अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ठाणे धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगेर उपस्थित होत्या. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सहाय्यक आयुक्त सोपान भाई, वॉर्ड ऑफिसर आनंद पाटील, विकास मोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मुंबई महानगराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणी साठ्यामध्ये घट झाल्याने हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा या दृष्टीने खबरदारीचे उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने पाणी पुरवठ्यात 5% कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात लागू झाल्याने मुंबई महानगरपालिकेकडून मिळणाऱ्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणाऱ्या ठाणे शहरातील काही भागातही 5% पाणी कपात लागू झाली आहे. या कपातीचं प्रमाण बुधवार 5 जूनपासून 10% होणार आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध स्रोतांमधून एकूण 590 MLD पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यापैकी 85 MLD पाणी हे मुंबई महानगरपालिकेच्या स्रोतांतून ठाण्याला मिळते. या पाणीसाठ्यातून महानगरपालिका हद्दीतील नौपाडा, पाचपाकाडी, हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथनगर, नामदेववाडी, शिवशक्ती नगर, ज्ञानेश्वर नगर, जयभवानी नगर, काजूवाडी, जिजामाता नगर,
बाळकुंपाडा नंबर 1, लक्ष्मीनगर, आंबेडकर नगर, मानपाडा, आनंदनगर, गांधीनगर, कोपरी कन्हैयानगर इत्यादी परिसरात पाणी पुरवठा केला जातो। याच भागात आता 5% पाणी कपात लागू झाली असून 5 जून नंतर 10% पाणी कपात लागू होणार आहे। या पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा आणि त्याचा काटकसरीने वापर करून ठाणे महानगरपालिकेत सहकार्य करावे असं आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कामे डेडलाईन उलटली तरी अजून शिल्लकच असलेली दिसून येत आहेत। त्यामुळे आगामी पावसाळ्यात ठाणे तुंबणार नाही याकडे पालिका प्रशासनाचे लक्ष घालून मान्सूनपूर्व कामे तात्काळ पूर्ण करावीत अशी मागणी शिवसेना नेते राजन विचारे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे। माजी नगरसेवक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त यांची भेट घेण्यात आली। त्यावेळी विचारे यांनी पावसाळ्यापूर्वी कामं पूर्ण करण्याची मागणी केली। ठाणे शहरातील नाल्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर असून नालेसफाई झालीच नसल्याचा दावा केला। पावसाळा तोंडावर आला असताना लवकरात लवकर नाले स्वच्छ करावे। यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याने योग्य उपाययोजना कराव्यात। प्रभाग समितीनिहाय ठाणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार करावी। तसेच ठाणे आपत्ती व्यवस्थापनाकडे यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळ वाढवावे। त्याचबरोबर ठाणे महापालिकेची TDRFच्या टीममध्ये असलेल्या 30 जवानांचा पालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी नोकरीचा प्रश्न आचारसंहिता संपताच तात्काळ सोडवावा। शहरातील रस्त्यांच्या कडेला असलेली झाडांच्या फांद्या तात्काळ छाटाव्यात। तसेच सोसायटीच्या आवारात असलेल्या झाडांकडे लक्ष घालावे। MSCBच्या अधिकाऱ्यांशी संगनमत ठेवून उघड्यावरती असलेल्या DP आणि वायर याकडे लक्ष ठेवावे जेणेकरून कोणतीही मोठी दुर्घटना होणार नाही। अशा आणि इतर गोष्टींकडे पालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे अशा सूचनाही विचारे यांनी केल्या आहेत। हे कोरम मॉलचे हे तर आपल्या महापालिकेच्या बाजूचेच आहे। मला वाटतं 7 तारखेला पावसाची आगमन होणार आहे। त्याच्या अगोदरची जी कामं आहेत आणि डेडलाईन 31 मे ही दिली होती आणि म्हणून आज संपूर्ण ठाणे शहरातल्या नाल्याचे पाहणी करून या ठिकाणी जो काय अहवाल आपण आयुक्तांना दिलेला आहे ही नाले सफाई का हात की सफाई या बाबतीमध्ये त्यांचं लक्ष वेधलेलं आहे। सर्व पुरावे त्या ठिकाणी आपण दिलेले आहेत आणि ज्या पद्धतीने तुम्ही बघितलं असेल नाले सफाई व्हायला पाहिजे होती ती या ठिकाणी झालेली नाही। त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक असेल, त्याचबरोबर जिथे ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या ठिकाणची नाले सफाई, उदाहरणार्थ आपल्या वंदना टॉकीजच्या इकडचे जे नाले आहेत ते बंदिस्त नाले आहेत। त्या नाल्यामध्ये एवढा गाळ अजूनही आहे। त्या ठिकाणी आपण जे लाईव्ह फोटो या ठिकाणी दिलेले आहेत। त्यानंतर तुम्ही बघितलं असेल धोकादायक इमारतीचा विषय या ठिकाणी उपस्थित केला होता। त्यांच्या पर्यायी जागेसाठी व्यवस्था करावी यासाठी सुद्धा आपण सांगितलेलं आहे। त्याचबरोबर जी काही साफसफाई रस्त्यावरची जी साफसफाई होते ती बरोबर होत नाही। आज तुम्ही बघितलं असेल कित्येक बाजारपेठे असतील, गर्दीच्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत। या संदर्भात सुद्धा आपण साहेबांना सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये जे काही ठेकेदार आहेत त्यांच्याकडून हे कर्मचारी बरोबर साफ केले जात नाही, त्या बाबतीत सुद्धा लक्ष घालावं। जर तुम्हाला 50 कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी दिलेला असेल त्या ठिकाणी 10 कर्मचारी काम करत असेल तर त्या बाबतीमध्ये सुद्धा आपलं त्या ठिकाणी लक्ष असायला पाहिजे। त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल जी धोकादायक जी काही झाडं झालेली आहेत या संदर्भात कित्येक नागरिकांनी तक्रारी करून सुद्धा या ठिकाणी छाटणी होत नाही आणि त्या ठिकाणी कित्येक जणांचा मृत्यू होतोय। मध्ये ती समजा गाडीवरती एखादं झाड कोसळतं किंवा घरावरती कोसळतं, जीवितहानी
होऊ शकते, यासाठी सुद्धा तातडीने कारवाई करण्यासाठी सांगितले. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 5चे रुंदीकरण सुरू झाले असून रेल्वे रूळ हलवण्याचं महत्त्वपूर्ण काम असं सुरू आहे. आता या फलाटाची रुंदी वाढवण्यासाठी सिमेंटच्या विटा बसवण्याचं कार्य सुरू झालं आहे. 750 विटा या फलाटांसाठी लागणार आहेत. शनिवारी सायंकाळी हे काम पूर्ण झाल्यानंतर रविवारी शेवटच्या टप्प्यातील काम सुरू होईल. त्यानंतर प्रवाशांना हा फलाट उपलब्ध होईल. मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला 6 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. फलाट क्रमांक 5 आणि 6 येथे जलद मार्गाच्या उपनगरीय रेल्वे गाड्यांचा थांबा आहे. येथे लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्या देखील थांबतात. त्यामुळे प्रवाशांची गर्दी अधिक होत असते. अनेकदा गर्दी वाढल्यास चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे शुक्रवारपासून फलाट क्रमांक 5चे रुंदीकरण करण्याच्या कामास सुरुवात केली आहे. रेल्वेचे सुमारे 550 ते 600 अधिकारी, कर्मचारी, मजुरांनी यंत्रणांच्या सहाय्याने अवघ्या 8 तासामध्ये रेल्वे रूळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवले. तसेच दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास फलाटाच्या रुंदीकरणाच्या कामासही सुरुवात झाली आहे. 750 सिमेंटच्या विटा येथे बसवल्या जाणार आहेत. ही कामं शनिवारी सायंकाळपर्यंत सुरू राहतील, तर रविवारी या फलाटाच्या सुशोभीकरणाचं काम जे आहे ते केलं जाणार आहे. सांग ना, फोन करून फोटो पाठवून दे. पुढील सूचना मिळेपर्यंत प्लॅटफॉर्मला 1 आणि 2 वरून कोणतीही लोक रवाना होणार नाही. ज्या प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या दिशेने प्रवास करायचा आहे अशा प्रवाशांनी प्लॅटफॉर्म नंबर 4 वर पोहोचावे लागेल. ज्या प्रवाशांना ऑन ड्युटी लायसेन्स हवाल कृपया स्टेशन अधीक्षकांच्या कार्यालयात यावे. प्लॅटफॉर्म नंबर 2 पर चलिए. यात्रियों को होने वाली असुविधाओं को थोड़ी सूचना समाप्त. धन्यवाद. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.